जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्यानं पवारांच्या भेटीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। शरद पवारांच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। अगदी MH01 ते MH50 सीरीज मधल्या राज्यातील बऱ्यापैकी सर्वच भागातील कार्यकर्ते हे शरद पवारांच्या भेटीसाठी येताना पाहायला मिळतात। राज्यभरातील इच्छुक हे पवारांची भेट घेत आहेत आणि उमेदवारीची मागणी सुद्धा करतात। आणि याच पार्श्वभूमीवर पवारांच्या घराबाहेर मोठी रांग वाहनांची लागलेली पाहायला मिळते। तर महाविकास आघाडीचा जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्यानं इच्छुकांची गर्दीही वाढलेली पाहायला मिळते। घटस्थापनेच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी ही जाहीर होण्याची शक्यता आहे। जर शरद पवार यांच्या कार्यालयाबाहेर जर पाहिलं, मोदी बाग या कार्यालयाबाहेर, तर मोठी वाहनांची गर्दी जी आहे ती दिसते। ज्यामध्ये MH01 पासून ते MH50 पर्यंत सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातले जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते जागा वाटपाची अंतिम चर्चा सुरू झालेली असताना, जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं असताना शरद पवारांना भेटण्यासाठी म्हणून मोदी बाग या कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। घटस्थापनेच्या मुहूर्तावर मवियाची जी पहिली यादी आहे ती देखील जाहीर होईल अशी शक्यता आहे। आणि त्यामुळे जे इच्छुक आहेत ते उमेदवारीची मागणी करण्यासाठी शरद पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी येताना आपण पाहतो। अगदी दूरपर्यंत आपण जर नजर मारली तर दूरपर्यंत अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मोठा आणि लांबपर्यंत वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, ज्यामध्ये आमदार असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील, या सगळ्या लोकांचा समावेश पाहायला मिळतोय। शरद पवार यांच्या घराबाहेर या सगळ्या गाड्यांचा जो आपल्याला गर्दीचा सगळा ताफा दिसतोय हा सकाळी 7 वाजल्यापासून अशाच पद्धतीनं थांबून असल्याचं आणि शरद पवारांच्या भेटीगाठीसाठी कार्यकर्त्यांची जी रीग लागल्याचं आहे ते चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।